जय हिंद. सगळे कसे आहेत? मजेत ना? तर लक्षात घ्या, आज झाली आपली टीईची भरती. आज पहिला दिवस होता. आज गुजरात, दमणदीव, लक्षद्वीप इकडचे मुलं होते. पण ह्या मुलांपासून आपल्याला एक शिकण्यासाठी भरपूर चांगली गोष्ट आहे मित्रांनो. आजचा दिवस भरतीचा कसा होता, इथून पुढची आपली स्ट्रॅटेजी कशी पाहिजे, आपण काय केलं पाहिजे याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे. सर्वांनी संपूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा. ज्यांना ज्यांना टेला जायचंय, आजच्या दिवसात काय काय घडलं ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला मी देणार आहे. तर सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्रातील माझ्या सर्व भावी फौजींना माझा नमस्कार. जय हिंद. तर मित्रांनो, आजचा दिवस होता. आज आपल्या इकडे टोटल 4 ठिकाणी मुलं होते. सिकंदराबाद, कोल्हापूर, नाशिक आणि बेळगाव. तर चारही ठिकाणी आजचा दिवस कसा होता, नेमकं किती मुलं ट्रूप मध्ये घेत होते, किती फर्स्ट पर्चीला घ्यायचे, किती सेकंड पर्चीला घ्यायचे, डॉक्युमेंट कोणकोणते लागत होते, कोणते कोणते नव्हते लागत, ह्या संपूर्ण विषय आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. सर्वांनी अख्खा व्हिडिओ पाहिल्याशिवाय कुणीही उद्या भरतीला जाऊ नका. तर मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या दिवसात सर्वात पहिली भरती झाली नाशिकची. नाशिक विषयी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. तर नाशिकच्या भरतीत मित्रांनो, मला वाटतं 120 ते 25 ट्रूप, प्रत्येक ट्रूप 120 ते 25 केला होता. त्या 120 ते 25 पैकी मिनिमम 12, 15, 20 ते 25 पर्यंत मुलं फर्स्ट आणि सेकंड दोन्ही मिळून पर्चेस घेतलेले आहेत. त्यातले प्रत्येक ठिकाणी फर्स्ट पर्चीसाठी 8 ते 9 मुलं घेतलेले आहेत नाशिकला. त्यानंतर बाकीचे जे उरले असते ते सेकंड पर्चेस टाकले. त्यानंतर दुसरी गोष्ट बेळगावला प्रत्येक ट्रूप हा 120चाच बनला. एकही ट्रूप 120चा कमी नाही किंवा 100 हे जे म्हणत असतील 100चा ट्रूप कोणताही पडला नाही, 120चा ट्रूप पडला मित्रांनो. तर 120 पैकी 12 ते 15 मुलं फर्स्ट सेकंड पर्चीला घेत होते. त्यानंतर सेकंडला लक्षात घ्या, सेकंड झालं आपलं सिकंदराबादची जास्त इन्फॉर्मेशन आपल्याकडे आली नाही, कारण तिकडे कोणी आपल्या जवळचे मुलं नव्हते. तरी पण माझा अंदाज आहे 100चा ट्रूप केला होता. 100 पैकी जवळपास सिकंदराबाद या ठिकाणी एक 15 ते 20 मुलं घेतले असतील. त्यानंतर राहिलं सगळ्यात महत्वाचं कोल्हापूर. तर कोल्हापूरला मित्रांनो ट्रूप 100चेच पडत होते. 100चा ट्रूप होता, पण मुलं कमी घेत होते कोल्हापूरला प्रत्येक ठिकाणी मिनिमम 12च्या खालीच पोरं घेतले. पण त्यात एक ट्रूप असा झाला, तिथं 32 मुलं घेतले कोल्हापूरला. ठीक आहे, एक ट्रूप झाला. ते ट्रूपचं काही नशीब वगैरे समजा, हे आर्मी हे तर कोणाला काही कळत नाही. पण एका ट्रूप मध्ये 32 मुलं घेतले. 6वा का 7वा ट्रूप होता, पहिला दुसरा ट्रूप नाही. त्याच्यामुळं विचार करा, इथं काही पण होऊ शकतं. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, सर नोटरी न्यावा लागते का? तर लक्षात घ्या मित्रांनो, आजपर्यंत 4ही ठिकाणी कुठेही नोटरी मागितली नाही. पण जर उद्या एखाद्या ठिकाणी मागितली किंवा जर नाही मागितली तर आपण काही त्याच्याविषयी सांगू शकत नाही. त्यामुळं शक्यतो प्रत्येकाने नोटरी काढून घेण्याचा प्रयत्न करा. पण जर एखाद्याकडे नसेलच, मग तर मी जाऊ का नको? तर तुझा मित्रा तिथं जे होईल ते पाहता येईल, पण तू तिथं जाऊन तर येईल. दुसरी गोष्ट, एका मित्राचा मला भरपूरदा फोन आले, सर आमची भरती जळगावला आहे. तर भावड्या, जळगावला भरती नसती. हा एक डोक्यातून विचारतो काढून टाक की माझी भरती जळगावला आहे. जळगावला भरती नाहीये. भरती 4च ठिकाणी आपल्यासाठी, कोल्हापूर, नाशिक, सिकंदराबाद आणि बेळगाव, या 4च ठिकाणी भरती आहे. तुझा जळगाव हा जिल्हा कोणत्या तारखेला आहे याची पीडीएफ मी आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे. जर एखाद्याकडे जर याची पीडीएफ नसेल, माझा जिल्हा नेमका कोणत्या तारखेला आहे, उद्यापासून मला वाटतं सिंधुदुर्ग, सातारा वगैरे इकडचे जिल्हे उद्यापासून चालू होतात आपल्या महाराष्ट्रातले. तर महाराष्ट्रातले जे जिल्हे चालू होतात त्यांनी उद्याच्याला ज्या ज्या ठिकाणी जा. पण ध्यानात घ्या, आता मग त्या पोरांनी काय केलं, मला ते नोट याचा फोटो पाठवला. सर हे पहा, इथं तर जळगाव लिहिले. अरे भावड्या, ते जळगावची मुलं त्या दिवशी तिथं भरतीसाठी येऊ शकतात असं दाखवलेलं आहे त्यांनी. तुझा जळगाव जिल्ह्यात भरती नाहीये. ठीक आहे. तर या 4च ठिकाणी भरती होती, हे सगळ्यांनी डोक्यात फिट करा. दुसरा प्रश्न राहिला, सर धर्म प्रमाणपत्राचं काय करायचं? पुढे काही सही द्यायना, काही व्हायना.
आधीच लक्षात घ्या, जर तुमच्याकडे 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला असेल, 10वी असो 12वी असो ग्रॅज्युएशनचा असो, जो पण कोणता असेल, पण शाळा सोडल्याचा जर दाखला तुमच्याकडे असेल तर धर्म प्रमाणपत्राची गरज पडत नाही. कारण आपल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात तू हिंदू आहे, ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, हे सगळं त्याच्यात दिलेलं असतं. समज मराठा असेल तर हिंदू मराठा, ख्रिश्चन असेल तर ख्रिश्चन काय असेल ते, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या असतात. त्यामुळे जर 10वीचा जर दाखला शाळा सोडल्याचा असेल तर धर्म प्रमाणपत्राची गरज पडत नाही. पण ज्यांनी काढले असतील त्यांनी राहू द्या. तर अशा पद्धतीने आजचा दिवस होता मित्रांनो. मी तर सांगेन, मागच्या वेळेस पण सांगितलं, ह्यावेळेस पण सांगतो, जर टायमिंग 5:10 प्लस असेल, 5:10 ते 5:30च्या आसपास, तर 100% नाशिकला जा. 5:10च्या जर आतमध्ये जर टायमिंग येत असेल, म्हणजे उदाहरणार्थ 5:05, 5:04, 5:03 अशा पद्धतीने जर टाइम येत असेल तर 100% बेळगाव किंवा कोल्हापूर किंवा सिकंदराबादला जा. पण लक्षात घ्या, जिथं जाता आता सगळीकडे कॉम्पिटिशन एक सारखेच आहे. तू नाशिकला जा, बेळगावला जा किंवा कोल्हापूरला जा, सगळीकडे कॉम्पिटिशन सारखंच आहे. कॉम्पिटिशन कुठेही कमी जास्त नाहीये. पण नाशिकला थोडीफार सैल दिली जाते, तशी बाकीच्या ठिकाणी दिली जात नाही. पण कॉम्पिटिशन सगळीकडे. नाशिकला म्हणजे सर मग माझा 6-12 टाइम आहे, मग मी नाशिकला गेला होईल का? अशातल्या गोष्टी नसतात मित्रा. तुला जिथं जायचं तिथं प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशनच भेटणार. मग तू नाशिकला जा किंवा बेळगावला जा. पण लक्षात घ्या, शक्यतो टायमिंगवर फोकस करा. दुसरी गोष्ट, भरती वर्षातून एकदाच होती, त्यामुळं ह्या भरतीला जेवढा जीव लावता येईल तेवढा जीव लावा. काय नसतं मित्रांनो, शेवटची भरती म्हणून करा. शेवट आतापर्यंत कोणीही पळताना मेलेलं नाही, त्यामुळे तुम्ही पण मारणार नाहीये. शेवटची भरती आहे, जीव लावून पळा, जेवढं होईल तेवढं प्रयत्न करा. पुढं मेडिकल हा नशिबाचा भाग राहतो. मेडिकल साठी जे होईल ते रिमेडिकलला पुन्हा कव्हर केलं जातं. त्याच्यामुळे मेडिकलचं जास्त टेन्शन घेऊ नका. आणि पेपरसाठी आम्ही आहोत, त्याच्यामुळं पेपरसाठी बिनधास्त राहा. फक्त 1.5 महिना शेवटचा कष्ट करायचे एवढे डोक्यात ठेवा. ठीक आहे. पुढची कुठं पण मारा, कुठं पण पळा. सर्वांना उद्यापासून महाराष्ट्र चालू होते, त्यामुळं महाराष्ट्रातील भावी जवानांना, भावी जवान म्हणतोय म्हणजे तुम्ही सर्व भावी जवान आहात मित्रांनो. आणि हे तुमचं स्वप्न आहे, तसंच माझं पण स्वप्न आहे. माझ्याकडे येणारा प्रत्येक मुलगा हा फौजमध्ये झालाच पाहिजे आणि झालंच पाहिजे पोरांनो. ठीक आहे. त्याच्यामुळं उद्यापासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व भावी जवानांना टीए भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. माझे सर्वांच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत. तुम्ही पण तेवढं जीव लावून प्रयत्न करा आणि सर्वजण येणाऱ्या टीए भरतीत यशस्वी व्हाल अशी ईश्वर चरणी अंतःकरणापासून